पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटामध्ये जी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय त्याबाबतची बातमी। कारण नागमोडी वळणं तिथे आहेत आणि त्याच्यामुळे बायपासच्या घाटाचं काम अर्धवट आहे। डोंगराचा कडा थेट महामार्गावर कोसळण्याची भीती आहे। दरड प्रवाशांवर कोसळली तर जबाबदार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तर खेड घाटामधून या धोकादायक प्रवासासंदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने उसंत घेतली होती। मात्र 2 ते 3 दिवसांपासून धोधो पाऊस बरसतोय आणि त्यातच जर आपण पाहिलं तर 4 ते 5 वर्षापासून सुरू असलेल्या पुणे नाशिक रस्त्याचं जे काम आहे ते आजही थांबलेलंच दिसतंय। कारण पुणे नाशिक रस्त्यावरील हा जो खेड घाट आहे या खेड घाटातील जे दरड प्रवण क्षेत्र आहे तिथे आजही दरड कोसळण्याची दाट शक्यता दिसून येते। या रस्त्यावर जर आपण पाहिलं तर केव्हाही या डोंगराची जी दरड आहे ती खाली कोसळू शकते आणि अपघात होऊ शकतात अशी परिस्थिती आहे। मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचंच पाहायला मिळतंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल आणि शिरूर असेल या भागामध्ये धोधो पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे डोंगर नाल्यांची जी परिस्थिती आपण पाहिली तर तिथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे हा जो डोंगर आहे तो त्याची जी माती आहे ती सैल झाल्याचं एकंदरीत दिसून येतंय। त्यामुळे ही जी डोंगराची जी परिस्थिती आहे ती केव्हाही या रस्त्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या पुणे नाशिक महामार्गावरती केव्हाही अपघात होऊ शकतो। गेल्या 4 ते 5 वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू आहे। मात्र ते आजही पूर्ण न झाल्याने येथील जे नागरिक आहेत ते आजही चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, राजगुरुनगर, पुणे।